हे संयुक्त जयंती महोत्सव मंडळ हे एक रजिस्टर मंडळ आहे। योगीधाम परिसरामध्ये राहणाऱ्या अनेक बुद्धिजीवी वर्गांपैकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे बुद्धिजीवी वर्ग राहतो। त्यामुळे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे तर बुद्धिजीवी वर्गाला अपीलिंग करणारे, तर्कशास्त्रावर आधारित असणारे प्रोग्राम इथं आयोजित करतो आम्ही। तुम्ही मागे जी प्रतिमा बघताय ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाची प्रतिकृती इथे साकारण्यात आलेली आहे। यातून येणाऱ्या तरुण वर्गांना एक मोटिवेशन मिळावं की बाबा फॉरेनला जाऊन शिक्षण घेऊन आल्याच्या नंतर माणूस हा ज्ञानानेच आणि विचाराने सुद्धा समृद्ध होतो। त्याचबरोबर सकाळी आम्ही एक वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्या वैचारिक प्रबोधनामधून प्रत्येक बुद्धिजीवी वर्गाची भूमिका काय आहे आणि ते समाज सुसंघटित करण्यासाठी त्याची शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय भूमिका कशी असली याविषयी सखोल मार्गदर्शन केलेलं आहे। आणि काल दिनांक 14 एप्रिल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी आम्ही विविध कला गुण दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याचबरोबर आमच्याकडे रॉकर्स ग्रुप आहे। या रॉकर्स ग्रुपने आज सकाळी 5:30 वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 एप्रिलच्या प्रोग्राम निमित्त 14 किलोमीटर धावण्याचा विक्रम केलेला आहे। आणि 14 किलोमीटर धावून त्या लोकांनी सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत ते मॅरेथॉन पूर्ण केलेलं आहे। अशा गौरवास्पद भूमिकेतून आम्ही या सगळ्या भूमिकांचं आयोजन करत असतो। आमच्या बुद्धिजीवी वर्गांची एक भूमिका आहे, त्या भूमिकेचं सुद्धा आम्ही एक सामाजिक समर्थन करत असतो। असं काय झालं आपल्या मंडळामार्फत आज आपण ही जयंती साजरी केली आहे? आम्ही आमची संयुक्त जयंती मंडळाचंच नाव असं आहे की संयुक्त जयंती महोत्सव मंडळ। त्याच्यामुळे सर्व महापुरुषाची आम्ही जयंती साजरी करतो आणि तो एक त्यांचा मध्यबिंदू म्हणून आम्ही 14 एप्रिल म्हणजे सर्व महापुरुषाची जयंती आम्ही साजरी करत असतो। आजची 135वी जयंती आहे। तर या जयंतीमध्ये काय केलं की आम्ही सकाळचा एक प्रोग्राम होता की 14 म्हणजे किलोमीटर आम्ही रनिंग रेस मशाल रॅली काढली। त्याच्यानंतर जे लोक आता या ठिकाणी आम्ही लोकांना ज्यावेळेला सत्कार करतो तर त्यावेळेला आम्ही कुठल्याही प्रकारचं हार तुरे वगैरे असं काही देत नाही, तर आम्ही संविधान बुक देतो। कारण ज्या माणसाने संविधान लिहिलं त्या माणसाचा विचार हा संविधानाचा विचार हा समाजामध्ये पसरावा आणि समाजामध्ये त्याचा विचार जावा हा एक उद्देश होता। त्याच्यामागे संविधान देण्यामागे संविधानाची प्रत आम्ही त्यांना गिफ्ट म्हणून देत असतो। आम्ही कुठलेही हार तुरे वगैरे देत नाही। आणि डेकोरेशन आम्ही या ठिकाणी केलं की दरवर्षी आम्ही संकल्पना आम्ही या ठिकाणी हे करत असतो की बाबासाहेबांच्या काय काय त्यांनी केलेलं आहे। तर अशा वेळेला आम्ही